नमस्कार, मी स्नेहा. धन की बात या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. इंट्राडे ट्रेडिंग समज आणि गैरसमज या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत तुषार भूमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक सर्वेसर्वा तुषार भूमकर. सर, तुमचं खूप स्वागत. सरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी सरांची ओळख करून घेणारी एक छोटीशी एव्ही पाहूया. मार्केट विषयी माहिती मिळवण्यासाठी इच्छुक माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, इंट्राडे ट्रेडिंग मधील तज्ञ व पुणे येथील प्रसिद्ध शेअर मार्केट क्लासेस टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सीचे संस्थापक श्री तुषार भूमकर सर यांची तुम्हाला ओळख करून देण्यात मला अतिशय आनंद होतोय. आज भारतात कुठलेही एज्युकेशन घ्या, जॉब मिळणं खूप अवघड झालंय. बेरोजगारी प्रचंड वाढलीय व येथून पुढे सुद्धा वाढत जाणार. MPSC किंवा UPSC पासून तर इंजिनिअरिंग पर्यंत आणि ग्रॅज्युएशन पासून MBA पर्यंत लाखो तरुण जॉबच्या प्रतीक्षेत आहेत. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि धंदे बंद पडले आहेत. अशाही परिस्थितीमध्ये श्री तुषार भूमकर सर यांची टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी ही एकमेव अशी संस्था पुणे येथे कार्यरत आहे जिने अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करून स्वरोजगार उपलब्ध करून दिलाय आणि अविरतपणे देत आहेत. आर्थिक मंदीतही टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सीच्या विद्यार्थ्यांना या संस्थेमध्ये सुंदर मार्गदर्शन मिळतंय. लॉकडाऊन मध्येही त्यांचा इंट्राडे ट्रेडिंगचा हा कोर्स भारतातच नाही तर विदेशातही अनेकांच्या पसंतीस उतरलाय. ऑनलाईन पद्धतीने विविध राज्यातून आणि गावातून लोक त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन कमोडिटी ट्रेडिंग मधून पैसे कमावू लागले. आजपर्यंत 12,500हून अधिक विद्यार्थ्यांनी या कोर्सचा लाभ घेतलाय आणि त्यांच्या कोर्समध्ये खास करून इंट्राडे ट्रेडिंगसाठी त्यांनी स्वतः डिझाईन केलेले 15 कॉपीराइट सब्जेक्ट शिकवले जातात, जे संपूर्ण भारतात इतर कुठेही शिकवले जात नाहीत. इंट्राडे आणि कमोडिटी ट्रेड सारखा अतिशय अवघड विषयाला इतर कोणी सहसा शिकवायच्या भानगडीत पडत नाही. तेच श्री भूमकर सर लागोपाठ 5 दिवस लाईव्ह मार्केटमध्ये दिवसभर शिकवतात. त्यामुळेच संपूर्ण भारतात श्री तुषार भूमकर सर यांची नंबर 1 इंट्राडे ट्रेनर अशी ओळख झाली आहे. या सर्व कार्याबद्दल श्री तुषार भूमकर सर यांना विविध स्तरातून अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. चला तर मग प्रत्यक्ष सरांशी चर्चेला सुरुवात करूया. सर, खरं तर कुठलाही व्यवसाय आपण जेव्हा करतो तेव्हा भांडवल लागतं, जागा लागते. तर मग त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठीही तितकंच भांडवल लागतं का, किंवा आणखी पात्रता काय असते जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये व्यवसाय करायचा असेल तर? कुठलाही व्यवसायात जर उतरायचं म्हणलं आपलं तर भांडवल लागणारच. सांगताना लोक काही सांगतात की 2-3 हजार रुपयामध्ये सुद्धा होतंय, 1000 रुपयामध्ये सुद्धा होतंय. ठीक आहे, तर पानटपरे टाकायचे म्हणले तरी लाखभर रुपयाचं कॅपिटल लागतं सध्या कमीत कमी. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा लागणार आहे आपलं कॅपिटल. तर ट्रेडिंग करताना आता ट्रेडिंगमध्ये काय झालं, कमोडिटीमध्ये जर सिल्वरचा 1 लॉट घ्यायचा म्हणलं तर 3 लाख रुपयाचा, 2.5 लाख रुपयाचा वगैरे असं येतो. ठीक आहे, पण मिनी सिल्वर आपली 30-35 हजार रुपयामध्ये बाय होते आणि मायक्रो सिल्वर जर म्हणलं तर 5-7 हजार रुपयामध्ये 1 लॉट खरेदी करता येऊ शकतो. आणि ज्याला सुरुवात करायची आहे त्याला मायक्रो लॉटनेच काम चालू करायचं आहे. ओके, पण काहीतरी करतोय जर आपण त्याच्यामध्ये तर काहीतरी रिटर्न सुद्धा त्याच्यातून मिळायला पाहिजे, की असं नाही वाटलं पाहिजे की नुसताच दिवस चाललाय आणि मिळत काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. तर सफिशियंट कॅपिटल सुरुवात करण्यासाठी गरजेचं आहे ट्रेडिंगमध्ये ते एक 50-70 हजार रुपयाचं आहे. सुरुवातीला तेवढ्या कॅपिटलने चालू करायचे, मग जसं असं कॉन्फिडन्स येत जाईल तसं तसं पुढे जाऊन कॅपिटल वाढवायचे. सर, दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला काही पात्रता असते का? तर म्हणजे जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये तुमचं करिअर करायचं असेल तर त्याला काही पात्रता हवी का? ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट असं काही फरक पडत नाही आहे. कुठलीही व्यक्ती कुठल्याही फील्डमधून येऊन याच्यामध्ये काम चालू करू शकते. थोडंफार इंग्लिश वाचता आलं पाहिजे, बोलता यायची काही गरज नाही आहे. कॉम्प्युटर वगैरे चालवता आलं पाहिजे, ऑनलाईन बँकिंग वगैरे समजलं पाहिजे कारण ते इकडं आपल्याला रेग्युलर लागत असतं. चार्ट ट्रेड करता आलं पाहिजे आणि शेअर मार्केटमधलं प्रशिक्षण ह्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं. तो ट्रेडिंगमध्ये निष्णात असला पाहिजे. बाकी त्याला नॉलेजची काही गरज नाही, एज्युकेशनची काही गरज नाही आहे. ह्या मार्केटचं एज्युकेशन आधी असणं महत्त्वाचं आहे, तर तो त्याच्यातून एक्सपर्ट होईल. सर, दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेडिंगमध्ये जेव्हा आपण कुठलाही व्यवसाय करतो किंवा कुठल्याही व्यवसायात उतरतो तेव्हा आपली किमान ही अपेक्षा असते की आपल्याला एवढं फिक्स उत्पन्न जे आहे ते आपल्याला मिळायला हवं. तर ट्रेडिंगबद्दल असं काही म्हणता येईल का की जर आपण ट्रेडिंगच्या व्यवसायाला सुरुवात केली शेअर मार्केटमध्ये तर एवढं उत्पन्न महिन्याला आपल्याला मिळेल? तसं फिक्स काही नाही आहे.
एखाद्या महिन्याला तुम्हाला जर का 2 लाख रुपये मिळालं प्रॉफिट, तर पुढच्या महिन्याला मे बी 3-4 लाख रुपये सुद्धा मिळू शकतात किंवा 1.5 लाख रुपये सुद्धा मिळू शकतोय. तुम्ही किती निष्ठेने करतात त्याच्यावरती पुढचे रिझल्ट ठरणार आहेत. त्यानंतर ती व्यक्ती किती निष्णात झालेली आहे त्याच्यावरती त्याचे पुढचे रिझल्ट ठरणार आहेत. जसं की एखादा दुकानदार, ठीक आहे, तो दुकान उघडायची आणि बंद करायची त्याची वेळ फिक्स असते, भले गिराईक येऊ नाही तर नाही येऊ, त्याला दुकान उघडायलाच लागतं. किंवा जॉबला जर एखादी व्यक्ती जाते तर त्याला सकाळी 9ला जाऊन संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत जे काही त्याचा वेळ असेल त्यावेळेत त्याला थांबायलाच लागतं, गरजेचं आहे. भले काम काय असू दे नसू दे, काय काम जर जास्त असेल तर त्याच्यानंतर सुद्धा त्याला वेळ देणं गरजेचं असतं. तर ट्रेडिंगमध्ये सुद्धा तसंच आहे. जसं तुम्ही जॉबमध्ये करता किंवा जसं तुम्ही दुकानदारीमध्ये करता तसंच तुम्हाला तेवढ्याच सिरियसली इकडे काम करायचं. भले तो मग त्या दिवशी काही ट्रेड येऊ नाही तर नाही येऊ. नाहीतर होतं काय की ट्रेडिंग करताना आपण आपल्या वेळेप्रमाणे जर बसलो, म्हणजे सपोज आपण बसलो संध्याकाळी 4 वाजता ट्रेडिंगला आणि सिग्नल आला होता बायचं किंवा सेलचं सकाळी 11 वाजता, तर तो आपला मिस होऊन जाणार. तर तेवढ्याच निष्ठेने इकडं काम करायला लागणार आहे, तेवढ्याच सिरियसली इकडं आपल्याला वेळ द्यायला लागणार आहे, सगळ्या गोष्टी तेवढ्याच ह्याने करायला लागणार आहेत, तर तो रिटर्न मिळणार आहे. अच्छा, म्हणजे मार्केटमध्ये होणारे क्षणोक्षणी जे छोटे मोठे बदल आहेत त्या सगळ्या कंडिशन्सकडे, सगळ्या कंपन्यांच्या शेअर्सकडे, त्यांच्या किमतींकडे लक्ष ठेवायला पाहिजे. इन शॉर्ट ट्रेडिंग जेव्हा आपण करतो तेव्हा मी जास्त करून सजेस्ट करतो कमोडिटीज, त्यातल्या त्यात सिल्वर, क्रूड ऑइल आणि कुठलेही 2 मेटल्स जर आपण सिलेक्ट केले तर हे जे काम आहे आपलं, 6000 कंपनीचे शेअर्स सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तर त्यातल्या कुठल्या कुठल्या कंपनीचा आपण स्टडी करणार, त्यातल्या नक्की कुठले सिलेक्ट करायचे हे काही कन्फर्म नाही आहे. आणि शेअर मार्केट जे आहे हे मुळातच डे ट्रेडिंग करायसाठी बनवलेलं मार्केट नाही आहे. जेव्हा ते चालू झालं होतं साधारण 125-150 वर्षापूर्वी, तर त्यावेळेला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायसाठी प्रोडक्ट जे ते डिझाईन केलं होतं. नंतर टेक्नॉलॉजी जशी आली तशी लोकांनी त्याच्यामध्ये डे ट्रेडिंग, फ्युचर ऑप्शन या बाकी सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. पण मुळात जे प्रोडक्ट डिझाईन केलेले आहेत ते इन्व्हेस्टमेंट करायसाठी डिझाईन केले आहेत. त्याच्यामध्ये जर आपण ट्रेडिंग करायला गेलो तर रिझल्ट 100% हा निगेटिव्हच असणार आहे. तर आधी प्रोडक्ट मुळात सिलेक्ट करायला लागणार आहे, मग त्याच्यानंतर त्या प्रकारचा स्टडी करायला लागणार आहे, इंट्राडेचं नॉलेज घ्यायला लागणार, मग त्यानंतर आपले पुढचे रिझल्ट येत जाणार आहेत. सर, असं म्हणतात की जसं कोर्टाच्या बाबतीत म्हटलं जातं की शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, तसं शेअर मार्केटच्या बाबतीतही म्हटलं जातं की शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं किंवा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं, व्यवसाय करणं म्हणजे एक प्रकारचा जुगार आहे. तर यावर तुमचं मत काय? जुगारचा अर्थ आहे अनिश्चितता. ज्या गोष्टीमध्ये आहे त्याला म्हणतात जुगार. जसं की लॉटरी, त्यानंतर IPLची बेटिंग किंवा बऱ्याच काही काही प्रकारचे त्याच्यामध्ये चालतात जुगार, ठीक आहे, ते पोकर गेम वगैरे चालतात, ठीक आहे. तर हे तसं नाही आहे. इकडं जर आपण प्रॉपर स्टडी करून उतरलो तर हा एक व्यवसाय आहे ट्रेडिंग, ठीक आहे. आणि मी सांगितलं की ट्रेडिंगमध्ये जेवढा पैसा आहे तेवढा ना जगातल्या कुठल्या नोकरीत ना कुठल्या धंद्यात आहे. आणि जिथं आपण गव्हर्नमेंटला टॅक्स देतो त्या सगळ्या गोष्टी लिगल आहेत, तो जुगार नाही आहे, ठीक आहे. ज्या जुगाराच्या गोष्टी आहेत तिकडे गव्हर्नमेंटला टॅक्स मिळत नाही, त्यामुळे ते इलिगल आहे. त्यामुळे त्या कुणी त्याच्यामध्ये हात घालायला जाऊ नये शक्यतो. पण ट्रेडिंग हा जुगार नक्कीच नाही आहे, कारण त्याला गव्हर्नमेंटची मान्यता आहे, त्याच्यावरती सेबीचा कंट्रोल आहे, गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे, RBIचा कंट्रोल आहे, पोलीस केस करू शकतो, आपण कोर्टामध्ये केस करू शकतो. जुगारामध्ये कोर्टात केस होत नाही. अगदी. सर, आणखीच एक यालाच अनुषंगाने एक मनात प्रश्न आला म्हणून विचारते की बऱ्याचदा शेअर मार्केटमध्ये असंही म्हणतात की नाही, तिथे गुंतवणूक नको किंवा बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स नको आपल्याला, तो ट्रेडच नको शेअर मार्केटमधला, कारण तिथे अफरातफरी केली जाऊ शकते एजंट्स मार्फत बऱ्याचदा. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण लोकांच्या मनात ही भीती असते की नाही, जर काही अपप्रकार झाले, काही गैरप्रकार झाले, घोटाळा झाला आणि आपण केलेली इन्व्हेस्टमेंट, आपण इन्व्हेस्ट केलेले पैसे मिळालेच नाहीत तर काय? तर याच्यावर तुम्ही काय सांगाल लोकांना? आधी असं झालेलं आहे काही काही केसेसमध्ये, पण आता तसं शक्यता तसं व्हायची खूप कमी आहे. कारण ह्याच्यावरती सेबीने खूप स्ट्रिक्ट ॲक्शन घेतलेले आहेत, रूल्स बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये गाईडलाईन्स टाकलेले आहेत, ब्रोकरवरती कंट्रोल आहे. आधी इलिगल ब्रोकर पण बरेच सारे होते, त्यामुळे बऱ्याच काही काही माल प्रॅक्टिसेस चालायच्या. तर आता तशा तेवढ्या प्रमाणात होत नाही आहेत. त्यामुळे त्या भीतीने मार्केटमध्ये जर एखादा व्यक्ती यायचा थांबत असेल तर तसं काही करायची गरज नाही आहे. आपण जे डिमॅट अकाउंट ओपन करतो तर आपल्या अकाउंटमधून कुणीही 1 रुपयासुद्धा काढून घेऊ शकत नाही किंवा त्याच्यात एक्स्ट्राचा टाकू शकत नाही. जर आपण टाकले तरच त्याच्यात पैसे जाणार आहेत, आणि आपण जर काढले तर त्या डिमॅट अकाउंटमधून पैसे डायरेक्ट आपल्या बँक अकाउंटला येणार आहेत. त्यामुळे इकडं अफरातफर व्हायचा तेवढा काही भीती राहिलेली नाही आहे. आणि
तसं जर म्हणलं तर रिस्क जशी पूर्वीच्या काळात लोकांच्या मनामध्ये जे गैरसमज होते तसे आता सध्या काही राहिलेले नाही आहेत. एकदम बिना जोखमीचं हे मार्केट झालेलं आहे आणि बिंदास आपण याच्यामध्ये काम करू शकतो. याच्यात इलिगल असं काही नाही आहे. सर, आता तुम्ही डीमॅट अकाउंटविषयी बोललात, तर डीमॅट अकाउंटविषयी बऱ्याच म्हणजे अजूनही ही संकल्पना नेमकं काय आहे किंवा डीमॅट अकाउंट म्हणजे नेमकं काय हे अजूनही लोकांना तितकंसं स्पष्ट झालेलं नाही आहे. तर हे डीमॅट अकाउंट म्हणजे काय आणि ते गरजेचं काय ट्रेडिंगसाठी, हे जरा स्पष्ट करा. ठीक आहे. जसं आपण शेअर्स खरेदी करतो तर त्याचं एक सर्टिफिकेट तयार होऊन यायचं पूर्वीच्या काळी. ठीक आहे. ते 4-6 महिन्यानंतर यायचं. ते तयार होण्यामध्ये वेळ जायचा. मग ते बाय सेल करण्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन्स व्हायचे ते ट्रान्सफरमध्ये वेळ जायचा. तर त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याऐवजी ते शेअर्स आता ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये ज्या अकाउंटमध्ये आपण सेव्ह करतो त्याला म्हणतात डीमॅट अकाउंट. जसं की पैसा 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे कॅश, हार्ड कॅश जे आपल्या घरात असते, खिशात असते, बॅगेत असते, ऑफिसमध्ये असते, आणि दुसरा म्हणजे बँकेतला अकाउंटमधला बॅलन्स. ठीक आहे. तर बँक अकाउंटमध्ये जसे आपण पैसे आपले सेव्ह करतो किंवा ठेवतो तसं डीमॅट अकाउंटमध्ये आपण आपले शेअर्स खरेदी केलेले त्या डीमॅट अकाउंटमध्ये राहतात. त्याला म्हणतात डीमॅट अकाउंट. आणि त्याच्या जोडीला अजून एक अकाउंट असतं जास्त ट्रेडिंग अकाउंट, ज्या अकाउंटच्या मार्फत आपण खरेदी विक्रीचे व्यवहार करतो किंवा ट्रेडिंग करतो, त्याला म्हणतात ट्रेडिंग अकाउंट. तर त्याच्यामध्ये ऑनलाईन ट्रेडिंग अकाउंट जे असतं ते ऑल इन वन असतं. त्याच्यामध्ये इक्विटी, कमोडिटी, फ्युचर, निफ्टी, बँक निफ्टी आणि करन्सी ह्या सगळ्यामध्येच आपण ट्रेड करू शकतो. तर असं ऑल इन वन अकाउंट ज्याला डीमॅट अकाउंट आपलं कनेक्टेड असं असा ओपन करायचं असतं तर ते आम्ही फ्रीमध्येच असंही ओपन करून देतो. त्याचे काही चार्जेस नसतात. नक्कीच. आणखीनही या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी धन की बातमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. धन की बातमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत तुषार भूमकर सर. सर, खरं तर ट्रेडिंग करताना किंवा शेअर मार्केटमध्ये व्यवसायाला एखाद्या वेळेस सुरुवात जेव्हा होते तेव्हा बऱ्याच खरं तर प्रशिक्षण ह्यात सगळं महत्त्वाचं असतं जे तुषार भूमकर इन्स्टिट्यूट तर्फे दिलं जातं. तर तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे कोर्सेस आणि दोन्ही प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. तर या दोघांबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. आधी लॉकडाऊनच्या आधी तर मी ऑनलाईन कोर्सेस घेतच नव्हतो कारण मला ते आवडत नव्हते. कारण माझा मेन जो फोकस असतो तो लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेनिंग देण्यावरती असतो. बाकीचे जे काही कोर्सेस चालतात शेअर मार्केटवरती ते सगळे सॅटर्डे संडे चालतात. ठीक आहे. पण ज्याला इंट्राडे ट्रेडिंग करायचे त्याला सॅटर्डे संडे शिकून काय उपयोग नाही. जसं की एखाद्याला जर गाडी ड्रायव्हिंग शिकायची आहे, मी त्याला सांगितलं पुस्तक घे नाही ह्याच्यामधलं फक्त वाच, त्याला काही कळणार नाही. प्रॅक्टिकल नॉलेज गरजेचं आहे. प्रॅक्टिकल नॉलेज गरजेचं. तर तसं ट्रेडिंगचं सुद्धा आहे. त्याला चालू मार्केटमध्ये जर ट्रेनिंग दिलं तर त्याला त्या गोष्टी कळतात. आणि ज्याला प्रोफेशनल ट्रेडर व्हायचं आहे तर माझ्या दृष्टीने त्याला अर्ध्या एक तासात काही कळणार नाही आहे. तर त्याच्यासाठी आमचा 4 दिवसाचा वर्कशॉप असतो जो ऑफलाईन असतो तो. आणि लॉकडाऊनच्या आधी तर आमचे फक्त ऑफलाईनच कोर्सेस असायचे. पण जेव्हा लॉकडाऊन लागलं आणि येणं लोकांना पॉसिबल नव्हतं त्यावेळेला आम्ही ऑनलाईन कोर्स डिझाईन केला. नंतर त्याच्यामध्ये काही बरेचसे प्रॉब्लेम्स येत गेले की जसं की इंटरनेट कनेक्शन कोणाचं बंद पडायचं, लॉग इन व्हायचं नाही. ह्या प्रॉब्लेममधनं सोल्युशन काढता तर तो ऑनलाईन जो कोर्स आपला चालतो तो सुद्धा तेवढाच पॉवरफुल आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मी तर असतोच, माझ्या व्यतिरिक्त आमची 5-6 लोकांची सपोर्ट टीम त्याच्यामध्ये काम करते, ऑनलाईनला पण ऑफलाईनला सुद्धा. आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत हे आमच्याकडे ट्रेनिंगमध्ये क्लायंटला आम्ही देत असतो. प्लस लाईफ टाईम सपोर्ट देतो की एखाद्याला कुठलीही अडचण आली, काही क्वेरी आली, डाऊट आला तर आमची 5-6 लोकांची सपोर्ट टीम दिवसभर अवेलेबल असते. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत आमची सपोर्ट टीम अवेलेबल असते. कुठल्याही क्लायंटला कधीही काही अडचण आली तो कॉल करून क्वेरी विचारू शकतो. त्यांच्याकडून जर क्वेरी सॉल्व्ह नाही झाली तर माझ्याशी सुद्धा तो डायरेक्टली बोलू शकतो. आणि मी रोज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्रीच्या 10 वाजेपर्यंत ज्यांनी आपला कोर्स अटेंड केलेला आहे त्यांचे काही क्वेरी जर असतील तर माझी टेलिफोनिक अपॉइंटमेंट ते त्याच्याशी एक फिक्स करून देतात. मी स्वतः त्या क्लायंटला फोन करत असतो आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करत असतो. तर पैसे कमवायसाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या कोर्समध्ये शिकवल्या जातात ट्रेडिंगच्या मार्फत. आणि त्याच्यामध्ये पुढेही जाऊन काही अडचण जर आल्या त्या आपल्या क्लायंटला तर त्याही सोल्युशन आम्ही त्याच्यावरती देत असतो. त्यांना टेक्निकल सोल्युशन म्हणजे कॉम्प्युटर कुठला वापरायचा, चार्ट कसे सेट करायचे, 3 स्क्रीनचा सेटअप कसा लावायचा, इंडिकेटर कुठले वापरायचे, त्याचे पॅरामीटर काय असले पाहिजे, कॅन्डल्स किती मिनिटाच्या लावायच्या, तेवढ्याच का लावायच्या, त्याच्यापेक्षा बारीक का नको, मोठ्या का नको. त्याच्यानंतर मार्केट
मार्केट कुठले कुठले बघायचे, इंडियन मार्केट किंवा इंटरनॅशनल मार्केट, ठीक आहे. त्यानंतर ज्या न्यूज वगैरे येतात त्याच्यासाठी कुठले सॉफ्टवेअर वगैरे रेफर करायचे, माझे स्वतःचे डिझाईन केलेले 1-2 सॉफ्टवेअर्स आहेत ते सुद्धा आम्ही या ट्रेनिंगमध्ये देत असतो. तर हा पूर्ण म्हणजे प्रोफेशनल ट्रेडर ज्याला व्हायचे त्याच्या दृष्टीने पूर्ण सिलेबस डिझाईन केलं आणि ज्या व्यक्तीला जशा प्रकारचं ट्रेडिंग करायचं तशा प्रकारचं गोष्टी त्याच्यातनं आम्ही अवेलेबल करून देत असतो. की ज्याला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्या ट्रेनिंगमध्ये कंटेंट्स आहेत. ज्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे ते सुद्धा शिकवतो. ज्याला महिन्यातनं वेळ मिळाला तर एखादा ट्रेड करायचा आहे त्याच्यासाठी एक आमचा एक हवाला ट्रेड आहे जो मी या कोर्समध्ये शिकवतो. सो मी त्याला नाव दिलेलं आहे मी हवाला ट्रेड. तर कॉपीराइट सब्जेक्ट माझं तो. त्यानंतर ज्याला आठवड्यातनं एकदा ट्रेड करायचा त्याच्यासाठी एक हाऊ पॅटर्नचा ट्रेड आहे. त्याच्यानंतर ज्याला दिवसातनं एखादा ट्रेड करायचा त्याच्यासाठी TVR इंडिकेटरचा एक ट्रेड आहे. ज्याला दिवसातून 7-8 ट्रेड करायचे आहेत आणि अर्धा 12 तासाचा टाइम द्यायचा आहे आणि फुल टाइम उतरायचं आहे त्याच्यासाठी आपलं पूर्ण ॲडव्हान्स कोर्स आहे. त्याच्यामध्ये एन पॅटर्न, डबल क्रॉस, ट्रिपल क्रॉस प्रकारच्या अनेक गोष्टी या ट्रेनिंगमध्ये मी शिकवत असतो आणि त्या पूर्ण कशा चालतात ह्याचं लाईव्ह मार्केटमध्ये प्रॅक्टिकली प्रशिक्षण देत असतो. आणि खूप सारे लोक आहेत ज्यांनी माझ्या ट्रेनिंग अटेंड केल्याच्या नंतर चांगले चांगले जॉब सोडलेले आहेत, धंदे बंद केलेत आणि फुल टाईम ट्रेडिंगमध्ये उतरलेत आणि खूप चांगले रिझल्ट येत असतात लोकांना. तर ज्यांनी आपला कोर्स अटेंड केलेला आहे अशा 350-400 लोकांचे व्हिडिओ जवळपास आम्ही टेस्टिमोनियलचे यूट्यूबवरती टाकलेले आहेत. ठीक आहे, तर लोक तेही जाऊन बघू शकतात. आणि ज्यांना ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी आमचा यूट्यूबवरचा एक फ्री सेमिनारचा व्हिडिओ आहे 1.5 तासाचा जो मी टाकलेला आहे, 1 तास 35 मिनिटाचा आहे. तर नंबर 1 इंट्राडे ट्रेनर ह्या नावाने जर सर्च केलं तर तो तिथे तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल. 1 तास 35 मिनिटाचा तो व्हिडिओ. ज्यांना ट्रेडिंगमध्ये खरंच इंटरेस्ट आहे शिकण्यामध्ये त्यांनी तो जरूर पाहावा. तर मनात काय डाऊट असतील तर सगळ्यांचे ते क्लिअर होऊन जातील. त्यानंतर जे काही लॉसेस झालेले तिथून मागे ज्यांचे ट्रेडिंग करून त्याच्या मागचे रिझन्स लक्षात येऊन जातील. आणि बँकेच्या FD मध्ये वर्षाला जेवढा आपण प्रॉफिट कमवतो, जेवढा इंटरेस्ट कमवतो तेवढा इकडे दिवसाला कसं कमवायचं ह्याचं सुद्धा प्रॅक्टिकली डेमो त्याच्यामध्ये मी दाखवलेले. तर तोही सगळ्यांना जाऊन बघता येईल. सर, एक नोंद घ्यावीशी वाटते तुमच्या उत्तरातनं, ती म्हणजे अशी की ट्रेडिंग कसं करायचं याचं प्रशिक्षण तर इन्स्टिट्यूटमध्ये दिलं जातंच, मात्र लॉसमधनं रिकवर कसं व्हायचं ते सुद्धा शिकवलं जातं. तर त्यात काय काय कशा गोष्टी अंतर्भूत आहेत? लॉसेस हे खूप टिपिकल टाईपचे असतात जे आपले त्याच प्रकारच्या मिस्टेक झाल्यामुळे होत असतात. ह्या मार्केटमध्ये असं नाही आहे की रोज उठून नवीन प्रकारचे लॉसेस होतात. ते त्याच प्रकारचे असतात. ते फक्त रेक्टिफाय करायचे, त्या लॉसेसला कसा अवॉइड करायचा आहे. ठीक आहे, आणि लॉसेसही होत असतात लोकांचे, प्रॉफिटही होत असतो. तर लॉसला कसा अवॉइड करायचा आहे. ठीक आहे, सध्याचे जे लॉसेस होतात त्याला अवॉइड कसं करायचं आहे आणि सध्याचा जो प्रॉफिट होतोय त्याला मल्टिप्लाय कसं करायचं ह्याच्यावरतीच आमचा हा ट्रेनिंग असतो. तर त्याच्यासाठी आम्ही त्याला प्रॉफिट मल्टिप्लायर असं नाव दिलेलं आहे. सर, खरं तर भारतीय विद्यार्थी तर तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकतातच, मात्र विदेशातनंही अनेक लोक ट्रेडिंगचं प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. तर त्याबद्दल काय सांगाल? हो, भरपूर लोक येतात, म्हणजे येऊनही अटेंड करतात, ऑनलाईनही अटेंड करतात. इंडियन लोक आहेत जी आउट ऑफ इंडिया जाऊन सेटल झालेली आहेत, ते तिकडं बसूनही ट्रेडिंग करतात आणि त्यांचाही खूप चांगला रिझल्ट आहे. अच्छा सर, खरं तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं प्रशिक्षण घेतो, जसं की आता विद्यार्थी येतात भूमकर इन्स्टिट्यूटमध्ये आणि ट्रेडिंगचं प्रशिक्षण घेतात, मात्र जेव्हा प्रत्यक्षात मार्केटमध्ये हे विद्यार्थी उतरतात तेव्हा खरं तर अनुभवातनं तुम्ही अधिकाधिक समृद्ध होत जाता. मात्र पहिल्यांदा जेव्हा उतरता तेव्हा तुम्ही सल्ला काय देता की कारण पहिल्यांदा जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो, ट्रेडिंगला पहिल्यांदा उतरतो, तेव्हा बरीच धाकधूक असते मनात की आपण टाकलेलं पाऊल योग्य असेल की नाही, किंवा आपण मगाशी तुम्ही जसं म्हणालात त्याप्रमाणे या आधीच्या भागात सुद्धा की आपण एंट्री जी करतो तो पॉईंट योग्य आहे की नाही, तो योग्य असला पाहिजे. तर ते कशा प्रकारे ठरवलं जातं? प्रत्येकजण कसं कधी ना कधी फ्रेशर असतो. सुरुवात करणं गरजेचं आहे. एकदा सुरुवात केली मग हळूहळू त्याच्यातले बारकावे आपल्याला समजत जातात. जसं की एखाद्याला जर सपोज कार ड्रायव्हिंग येत नाही आहे, ठीक आहे, त्याला जर सांगितलं गाडी चालव, त्याच्याने तर पॉसिबल नाही होत. ठीक आहे, तर तो मध्ये कुठेतरी गाडी बंद पडतो किंवा खड्ड्यात घालवतो किंवा टर्न घेताना कुठेतरी घासले जाते. पण जेव्हा परफेक्शन येतं, तो ड्रायव्हिंग शिकतो आणि परफेक्शन येतं, तेव्हा त्याच्यासाठी हे रोजच्या करण्यातली गोष्ट होऊन जाते. तसंच ट्रेडिंगसुद्धा आहे. तर सुरुवातीला चुका होतात, बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांच्या चुका होतात, कोर्स अटेंड करूनही चुका होतात. मग त्या रेक्टिफाय करून देतो आम्ही की काय चुकलं होतं त्या ट्रेडमध्ये. त्याचं तो जेव्हा माझ्याशी डिस्कस करतो तेव्हा सगळे ट्रेड, म्हणजे मी स्पेसिफिक क्लायंटला सांगतो की तुम्ही मला जर काही क्वेरीज विचारायची असतील ट्रेड रिलेटेड तर स्पेसिफिक विचारा की ह्या तारखेला इतक्या वाजता ह्या कमोडिटीमध्ये ह्या प्राईजला बाय सिग्नल आला होता तरी पण तो
तो भाव खाली गेला तर काय चुकलं माझं हे सांगा, आणि मी त्या पद्धतीने त्याला गाईड करत असतो की असं नाही की जनरल क्वेश्चन विचारलंय त्याला जनरल आन्सर दिले. आणि मी क्लायंटला सांगतो की तुमची जर ट्रेड चुकले तुम्ही मला ते दाखवा, कारण ह्याच्यात मी जी सिस्टम तयार केलेली आहे ती 12-15 वर्षाचा माझा पूर्ण एक्सपिरियन्स लावून त्याच्यामध्ये तयार केलेली आहे. त्याच्यामुळे बाकी सगळे जे लोक म्हणतात की आम्ही बाय केलं की मार्केट खाली जातं, आम्ही सेल केलं मार्केटवरती जातं, आमचा स्टॉप लॉस कोणाला तरी दिसतो, आमचं नशीब खराब आहे, आमची कुंडली खराब आहे, ते सगळे मूर्ख लोक आहेत. अगदी ठीक आहे, असं काय होत नाही मार्केटमध्ये. ह्या मार्केटमध्ये जर आपण चूक केली तरच लॉस होतो. आपली एंट्रीच एवढे परफेक्ट असली पाहिजे की आपल्या बाईंगच्या 5 पैसे खाली नाही गेला पाहिजे भाव. तर स्टॉप लॉस लावणे फक्त फॉर्मॅलिटी आहे, जसं आपण सीट बेल्ट लावलं तसं. तर मास्टरी जी आली पाहिजे ती सीट बेल्ट लावण्यात नाही आली पाहिजे, तर ड्रायव्हिंगमध्ये आली पाहिजे. तसंच इकडे ट्रेडिंगमध्ये सुद्धा आहे, मास्टरी जी आली पाहिजे ती एंट्री करण्यात आली पाहिजे, स्टॉप लॉस लावण्यात नाही आली पाहिजे. ठीक आहे, तर ती कशी करायची आहे, तेवढी मास्टरी कशी आणायची समोरच्या व्यक्तीमध्ये, मी त्याच्यावरती काम करतो. कारण आत्ता एखादी व्यक्ती जर सुरुवात करतोय तर तो हार्डली पेपर ट्रेडिंग करेल किंवा एखादं 2 मायक्रो लॉटमध्ये सिल्वरच्या ट्रेड करेल किंवा मिनी लॉटमध्ये करेल किंवा एखाद 2 मोठ्या लॉटमध्ये करेल. मग पुढे जाऊन जर का 30-40-50 लॉट, 70 लॉट, 100 लॉटमध्ये ट्रेड करायची वेळ आली एखाद्या व्यक्तीवरती, तर 100 लॉटचा प्रेशर सहन कसं करायचं, त्याच्यावरती पूर्ण सिलेबस मी हा डिझाईन केलेला आहे. आणि पूर्ण मी इन्व्हेस्टमेंटचा शब्दसुद्धा कधी काढत नाही ट्रेनिंगमध्ये तोंडातून. ठीक आहे, तर बाकी सगळे लोक इन्व्हेस्टमेंट वरती बोलत असतात, मी स्पेसिफिक डे ट्रेडिंग वरती बोलत असतो. तर डे ट्रेडिंग कशी करायची ह्याच्यावरतीच आमचा स्पेशलाइज्ड कोर्स आहे हा. सर, जाता जाता प्रेक्षकांना काय सल्ला द्याल आमच्या? ज्यांना इंटरेस्ट असेल ह्या मार्केटमध्ये करिअर करायसाठी उतरायचा, ठीक आहे, आणि तेवढ्या सिरियसली जर तुमच्याकडून ते सगळ्या गोष्टी होणार असतील तर बिंदास उतरा. ठीक आहे, आधी प्रशिक्षण घ्या, त्याच्यामध्ये तेवढा प्रॅक्टिस करा, तेवढी मेहनत घ्या, तेवढा वेळ द्यायला लागणार, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला लागणार. त्याच्यासाठी फक्त एक हार्डली 3 स्क्रीनचा सेटअप लागतो आपल्याला, फार काही खर्च येत नाही. सेटअप लावायला 20-22-25 हजार रुपयामध्ये पूर्ण सेटअप आपला तयार होऊन जातो. पण मेन जी गोष्ट त्याच्यामध्ये आपलं इन्व्हेस्टमेंट करायची ते टाईम नाही आहे, तर तो आहे आपला वेळ. जितका वेळ जास्त देणार तुम्ही तितक्या लवकर आणि तितक्या फास्ट तुमच्यामध्ये मास्टरी येत जाणार आहे. बाकी काही अडचण आली तर त्याच्यासाठी मी बसलोयच. नक्कीच सर, तुम्ही आज इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं या सगळ्या विषयावर, आणि मुळात गैरसमज दूर केले लोकांच्या मनातले ट्रेडिंग विषयीचे सगळे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. धन की बातमध्ये पुन्हा भेटूया नवीन तज्ज्ञांसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.